द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी? पी दिलेला आहे प्रिन्सिपल किती आहे 2000, रेट आहे 5% आणि मुदत आहे 2 वर्ष, म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 2. या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत उदाहरणामध्ये. आणि याच्यावरून मग आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? अमाऊंट काढायची सांगितलेली आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढायला सांगितलेलं. या 2 गोष्टी काढायच्या सांगितलेल्या आहेत. ओके, लक्ष आहे सगळ्यांचं? हां, आपल्याला आता प्रिन्सिपल दिलेला आहे, रेट दिलेला आहे, मुदत दिलेली आहे म्हणजे एन दिलेला आहे. इथं फॉर्म्युला लिहिला आहे फळ्यावर. सगळ्यांनी इकडे फॉर्म्युलाकडे बघा. काय फॉर्म्युला आहे? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर अपॉन रेज टू पॉवर एन. ब्रॅकेटला जी पॉवर दिली ती दिली एन. मग आपण काय केलं पहा, एकदम सिंपल स्टेप, की या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकलेल्या आहेत. अमाऊंट, इथं अमाऊंट घेतला बरोबर, पी ची किंमत किती आहे 2000, ती 2000 ठेवली इथं, गुणेला 1 अधिक आर ची किंमत किती आहे 5, 5 याला छेद 100 आणि कंसाचा जो घातांक आहे तो किती आहे 2. कंसाचा घातांक किती आहे 2. मग आता आपण याला सोडवणार आहे आपण. पहा मेन अडचण काय येते आपली, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. मेन अडचण अशी येते आपली, इथं 1 प्लस 5/100 आहे, 1 अधिक 5 याला छेद 100 आहे. मग इथं 5 छेद 100 आहे, इथे एका बेरीज कशी करायची? मग बेरीज करताना काय करतो आपण, या ठिकाणी कंस आहे, इथं आपण दोघांचा छेद सारखा करतो. एक ही पद्धत आहे, किंवा या 1/1 आहे हा, याला 100 न गुणायचं, 100 न भागायचं, म्हणजे दोघांचा छेद सारखा आहे. पण ते थोडंसं किचकट होते, म्हणून आपण काय करतो या ठिकाणी तिरकस गुणाकार करतो. ही स्टेप व्यवस्थित समजून घे. मग काय केलं मी, या 100 न, याचा छेद 1 असल्यामुळे 100 न या 1 ला गुणलं, तो आला 100, 100 अधिक 5, इथं बघा कंसामध्ये याला छेद 100, 100 ने याला गुणल्यामुळे या ठिकाणी आपण या दोघांचे छेद 100 लिहू शकतो. याचा छेद एकच आहे पहा, 100 एक 100. म्हणजे इथं या 1 च्या ऐवजी 100 कसा आला हे कळालं का सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर हे 2000 तसेच राहतील. 2000 गुणिला 100 अधिक 5 म्हणजे 105, याला छेद 100, कंसाचा घातांक 2. बरोबर. पहा काय केलं आपण आता, 2000 गुणिला घातांक किती आहे 2, म्हणजे किती वेळेस गुणाकार आहे 2 वेळेस, 1 ने 2 वेळेस. मग आपण काय केलं, सुरुवातीला हे जे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य कट केले या 2 शून्य सोबत, हे 1 शून्य कट केलं या 1 शून्य सोबत, इथे 2 ने या 10 ला भाग जातो, बे 1 बे, बे 5, नंतर या 5 ला भाग दिला 105 ला, 5 नंतर 105 ला भाग दिला तर 5 1 5, 5 दुनी, मग खाली राहिला 5, 5 1 म्हणजे 21 आणि 105 यांचा गुणाकार, 105 गुणिला 21, 105 आणि 21 यांचा गुणाकार जर केला तर तो येतो 2205. किती येतो 2205. ही झाली आपली अमाऊंट. मग आपण इथं सविस्तर लिहिलं, अमाऊंट ए इज इक्वल टू 2205, म्हणजे 2205. नंतर आपण फॉर्म्युला लिहिला इथं, कारण की पहा आपल्याला अमाऊंट तर फाइंड करायचीच आहे, कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा फाइंड करायचा आहे. म्हणून आपण खाली काय लिहिलं, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी, ए मायनस पी. मग अमाऊंट किती काढली आपण 2205 वजा या ठिकाणी प्रिन्सिपल किती दिली आपल्याला 2000. 2205 वजा 2000, दोघांची वजाबाकी केली तर किती मिळाले आपल्याला 205. आणि म्हणून मग कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 205. कळालं काय? ओके, थँक्यू.